नमस्कार. परवाच नरेंद्र मोदीजींच्या पंतप्रधान पदाला 12 वर्ष. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित आणि मुख्यमंत्री पद व पंतप्रधान पदाला मिळून 24 वर्ष पूर्ण झाली. मंत्री श्री नरेंद्र दामोदर दास मोदी. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं पण त्याही पूर्वी नरेंद्र मोदींना 12 वर्षापूर्वीपासून म्हणजे एकूण 36 वर्षापासून मी जवळून बघत आलेलो आहे. 1990च्या अडवाणीजींच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेचे एक संयोजक, पावसात चिखलात प्रचंड मेहनत करत रथयात्रा जबरदस्त यशस्वी कशी होईल आणि रथ अखंड चालेल कसा हे बघणारे नरेंद्र मोदीजी. 95च्या मुंबईतील अधिवेशनामध्ये संपूर्ण महाधिवेशनाचं एका बाजूनी सूत्र सांभाळणारे नरेंद्र मोदीजी. 98ला अखिल भारतीय संघटन मंत्री असताना मी मराठवाडा संघटन मंत्री म्हणून माझा वर्ग व मला शिक्षा देणारे, मला चांगला अनुभव सांगणारे व माझी जडवणूक आणि घडवणूक करणारे नरेंद्र मोदीजी. ते 2002 पासून गुजरातचे मुख्यमंत्री झालेले आणि 2014 पासून भारताचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी हे खरोखरच आपल्याप्रमाणे मला सुद्धा अत्यंत आदरणीय आहे. तपश्चर्या म्हणजे काय असते ती शिकावी नरेंद्र मोदींकडनं. एखादा माणूस तपस्वी ह्या पदाला लायक कधी होतो ते नरेंद्र मोदींना बघितल्यानंतर आपल्याला कळतं. आपले ऋषी मुनी खूप तपस्वी असायचे असे आपण म्हणायचो, ते आत्ता कळायला लागतं नरेंद्र मोदींना बघितल्यानंतर की आपलं सर्वस्व हरपून एखाद्या विषयासाठी, भारत मातेसाठी 1-2 नाही तर किमान काही वर्ष, तब्बल 50 वर्षापेक्षा जास्त आयुष्य ज्यांनी तपश्चर्येत घालवलं ते नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींची ही तपश्चर्या आपल्या भारत देशासाठी आणि भारतीयांसाठी जशी अभिमानाची गोष्ट आहे, तशीच तरुणाईला सुद्धा एक वेगळं झळाळी देणारं आणि त्यांच्या कर्तृत्वाला उधाण देणारी गोष्ट आहे. माझी तरुण मित्रांना विनंती आहे की नरेंद्र मोदींकडनं शिकण्यासारखं काय असेल तर खूप काही आहे, पण त्यांनी ही तपश्चर्या का केली आणि कशासाठी केली हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्या तपश्चर्येचे परिणाम आता आपल्याला दिसायला लागले. भारत देश हा आता जगामध्ये सगळ्यांच्या दखलपात्र देश झालेला आहे आणि अमेरिका असो, चीन असो, रशिया असो या मोठ्या महासत्तांना सुद्धा बरोबरीच्या सामर्थ्याने आणि बरोबरीच्या नात्याने बोलण्याची ताकद असलेला देश झालेला आहे. आता भारत देश कुठल्या एका महासत्तेवर झुकणार तर नाही, पण अवलंबून सुद्धा नाहीये. युरोपियन युनियनला ट्रीटी करायला लावणारा भारत देश, ऑस्ट्रेलियातील पापा गुनियासारख्या छोट्याशा मागासलेल्या देशापासून, आफ्रिकेतल्या अनेक मागासलेल्या देशापासून अर्जेंटिना, ब्राझील पर्यंत आपला दबदबा राखणारा भारत देश जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यात फक्त नरेंद्र मोदी नाही तर इंडिया आणि भारत देशाचं नाव जिथं गौरवाने उच्चारलं जातं तो भारत देश ही मोदीजींची खूप मोठी एकट्याची किमया नाही तर त्यांच्या तपश्चर्येची फलश्रुती आहे. म्हणून त्यांच्याविषयी जरी खूप सांगण्यासारखं असेल तर माझं तरुण मित्रांना हे सांगणं आहे की आपण मोदीजींचे अंधभक्त नाही तर मोदीजींचे डोळस भक्त आहोत. मोदीजींच्यासाठी काय फक्त मोदी मोदी तर नारा नाही, देऊच आपण मोदीजी की जयचा नारा. पण त्याचबरोबर मोदीजींनी जशी अखंड परिश्रम, सातत्याने परिश्रम, डेडिकेटेड परिश्रम, डायरेक्शनल परिश्रम, अंध परिश्रम नाही तर आपली देशभक्ती, माझा देश, माझ्या देशाचं सर्वोच्च स्थान आणि माझ्या देशासाठी मी सर्वोच्च अर्पण करणार ह्या भावनेने केलेली तपश्चर्या आपणही आपापल्या क्षेत्रामध्ये वापरू. एखादा कलाकार असेल तर त्यांनी हे ठेवलं पाहिजे की माझी कलाकार सर्वोत्तम असेल, मी सातत्य ठेवेल, 1, 2, 3 नाही तर कित्येक वर्ष मी त्या कलेला समर्पित राहील. एखादा शिक्षक असेल तर त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर समर्पित राहायला पाहिजे. एखादा क्रिकेटर असेल तर त्याने क्रिकेटसाठी,
एखादा वाहक असेल साधा ड्रायव्हर, तर तरी गाडीसाठी आणि वाहन करण्यासाठी आपला कर्म, आपला जॉब, आपलं जीवन कुठल्या दिशेने हे ठरवायचा अधिकार आपल्याला आहे. पण मोदीजींकडून एकच शिकायचं की तपश्चर्या आणि तपश्चर्या आणि तपश्चर्या म्हणजेच खूप प्रचंड सातत्यपूर्ण कष्ट, हे आपण मोदीजींकडून निश्चितपणे शिकूया. मोदीजींना तर खूप शुभेच्छा देऊया, पण त्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना एकमेकाला देऊन भारत देश खूप मोठा होईल आणि तो आपणच करू असा ठाम आत्मविश्वास बाळगूया. धन्यवाद.